गुड मॉर्निंग भावांनो, मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आपला भावांनो आज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावांनो आज आपल्याला आहेत कामं, देवपूजा करायची तर आपल्याला चाललोय. हो का, मी पाणी आणाय तर तुम्हाला दाखवतो. मी पाणी आणायला चाललेलो. तर मी आता घेतोय देवाची केटली. हो का, चाललोय पाणी आणाय. मी भावांनो कसं आहे तुम्हाला सांगा, मी रोजची डेली लाईफस्टाईल तुम्हाला दाखवली. मी कसं जगतो, की काय जगतोय तुम्हाला डेली लाईफस्टाईल असते माझी दाखवतो तुम्हाला. मी कसं जगतोय ते, कारण का आपण लाजतच नाही भावांना. लाजून काय मिळतं का भावांना, मला हे सांग. लाजला की मला माहिती बाजला. तर तुम्हाला हेच म्हणते तुम्हाला, हां का वडकम. तुम्हाला आमचे चुलते बघायचे बघा, हे आमचे चुलते, हे बघा वडकम. कसं आहे ते वडकम. तुम्हाला कमी काय म्हणतोय मी, डेलीची लाईफस्टाईल दाखवतो तुम्हाला. डेलीची लाईफस्टाईल दाखवते. हे म्हणते आता पाण्याचा तुला काय म्हणतो, डेलीची लाईफस्टाईल मी दाखवतो. हेच पाण्याला तुला तुम्हाला म्हणतो डेलीची लाईफस्टाईल मी दाखवतो. पण काय करतोय काय नाही. कमी पल्ल्यावर कोण आणून देत नाही मला. मला हे खरं सांगतो तुम्हाला, कमी पल्ल्यावर कोण आणून देत नाही, एवढं एक ध्यानात ठेवा. हां, त्याच्यामुळे बघा कोणाच्या नाराज नाही काय नाही. बघा मी हे आपल्या आमच्या वस्तूचा आमच्या वस्तूचा हापसा आहे. मी आलो हापशावर. ते तुम्हाला दाखवलं नसेल मी कोणाच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला मी कोणाच्या ब्लॉगमध्ये दाखवलं नसेल हे. तर आता पाहून चालू आहे पाणी हापसायला. मी लाजत नाही पाहून, लाजून कोण आणून देणार आहे का नाही. त्यामुळं कोणत्या बी क्षेत्रात असं लाजत असतं. मला अजून दाखवतो तुम्हाला. हापसते पाणी बाहेर चालू आहे. मी हा इकडं वस्तीत हापसा आहे. आपलं उद्योग वर आहे, त्यामुळं मी आलो. तो भावांना वगैरे पुणे सोलापूर हायवे, आपल्या हायवेजवळच घर. तुम्हाला दाखवत असेल पुणे सोलापूर हायवे, आपलं का हायवेजवळच घर. त्यामुळं मला जे लाईफस्टाईल मी दाखवतो. घेतली भरली, आता चाललोय आता घरी. बघा पाणी घेतलं, निघालो घरी आपण. पाणी घेतलं, निघालो घरी. आता आपण जातोय आता बहाणं घरी आपण. आता माझ्या मागं बघत असाल हवं तुम्ही, मी तिकडून आलो मागणं वस्तीतनं. किंवा वस्तीत राहते मी. हवा आहे जेवढी शेजारची घरं आहेत ना सगळी आहेत. आता हे मागचं आहे ते चुलत्याचं घर, महागरी मैसायचं मागचं चुलत्याचं घर. हे शेजारची आहे ती, हे आपल्या शिर्ट बांधायचे. हे आपल्या चुलत्या दुसरं चुलत्याचं मागच्या मागचं हे हे आपल्या आहे. मला काय म्हणतो मी डेलीची लाईफस्टाईल मी दाखवली. हां, डेलीची लाईफस्टाईल तुम्ही दाखवली. 3 भाव पाणी काय करायचे तुम्हाला अजून दाखवतो भावांना. मला सगळं आता दाखवलं तर मी आता बघितलं जसं सगळं घरचं आता सगळं काय. हां, आता काय झालं बाबा, मम्मी गेले 4-5 दिवस गेले. मम्मी नाही 3-4 दिवस झाले. तर पूजाच केली नव्हती. म्हणजे पूजा टाईमच भेटत नव्हतं भावांना. कामच आहे ती राहण्यातलं करायचं, घरचं करायचं राहणार. आता पूजा मी करतोय पाहुणं घरची. आता तर भावांनो हो का, आपलं मी झोपतो ते कुठं दाखवतो भावांनो. मला झोपतो ते जिथं झोपतो तिथं हे इथं तुम्हाला म्हणलं आपली भावांनो यामा बघायची. यामा RX 100 बघायची. RX 100 मग बघा बघितले का नसं दावली तुम्हाला ब्लॉगमधल्या. RX 100 भावानं घेतलेली आहे माझ्या. RX 100 बघून घ्या भावानं. यामा RX 100 हो यामा चालू आहे भावना गाडी. आवाज म्हणजे काय नादच खोळायला आवाज गाडीचा विषयच नाही. त्यामुळं भावांनो मी तुम्हाला काय म्हणते, मी डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करणार माणूस आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला मी शेअर करणार माणूस. हां
तर भावना आता आपल्याला काय करायचे, आपल्याला करायची पूजा. तर भावना काय करतो मी, मागचं घरात गेले की काळा अंधार पडतो, त्यामुळे तुम्हाला मी काय करतो, मी पूजा करता मी मागचं बॅक कॅमेरा लावतो, त्यामुळे मला व्हिडिओ स्किप करावा लागणार आहे. भावांनो मी पूजा करताना तुम्हाला दाखवतो, तुम्ही फक्त बघून घ्या. ओके, मग बॅक कॅमेरा लावतो. मग आपल्याला काय झालंय, फ्रंट हे बाहेर आलं की दिसतंय, असं अंधार गेले की सगळं पुसट दिसतंय. मग काय करतो मी, घरात गेले की तुम्हाला बॅक कॅमेरा लावतो, म्हणजे कसं होतं स्पष्ट तुम्हाला सगळं दिसतंय. तर भावांनो तर आपण लावू बॅक कॅमेरा. मी बॅक कॅमेरा ऑफ केलाय, तर फ्रंट कॅमेरा चालू केलाय. तर तुम्हाला तुम्ही दाखवत भावनो, आपण देवासाठी फुलं आणतोय. आता तुम्हाला फुलं दाखवा म्हणलं, तुम्ही माणसाला नुसतं बॅक कॅमेरा का लावून कुठं गायब झालं ते तसं नाही भावनो, ते तुम्हाला दाखवतो मी आता. तर आपण काय करू, देवाला फुलं आणायची ते तुम्हाला दाखवतो मी. तर आता काय करतो, मग फुलं आणण्यासाठी मी फ्रंट कॅमेरा ऑन केलाय, तर तुम्ही बघून घ्या. तुम्हाला भावनो मी रोजची डेलीची लाईफस्टाईल मी कशी जगतो, मी लाईफस्टाईल ती तुम्हाला दाखवतो भावनो. तुम्हाला भावनो व्हिडिओ कसा वाटते तुम्ही मला सांगत जावा, नक्की कमेंटमध्ये मी सांगत जावा तुम्हाला. बघा भावनो, आपण आलो या फुलं आणा, दिसली बघा फुलं आपण फुलं घेतो देवांना. तर फुलं घेतोय बघा भावनो, फुलाचं झाड आहे आपल्या घरापाशीच आहे, फुलाचं झाड काढतोय मी फुलं. बघत असाल भावनो, आपण फुलं काढतोय. भावनो मी काय म्हणतोय हो का, कोण काय का म्हणणार, मी का आज एक व्हिडिओ बघितला, ब्लॉगिंग करायचं एक व्हिडिओ टाकला असेल कोणी, तर काय कंटेंट टाकावं, कसं टाकावं, माणसांना कंटेंट सुचत नाही. तर ब्लॉगिंगचं कंटेंट सुचत नाही, तर डेलीचं काय टाकावं म्हणून माणसं ते विचार करत राहते, काय टाकावं, ब्लॉगिंगचं कंटेंटचं काय टाकावं, तेच माणसाला सुचत नाही. माझं भावना 344 टार्गेट आहे आता ब्लॉगिंगचं बरं का, नंतर वेगळं टार्गेट अजून त्याच्या 365 असं टार्गेट धरलं आहे आता मी. तुम्हाला मी डेलीचं हो का फॉलो घेतली भावना, आता अजून थोडी घेतो. डेलीचं टार्गेट ठेवायचं भावना, टार्गेट जर ठेवलं तर जीवनात माणूस यशस्वी होतो. एवढं घेणार माणसाने टार्गेट ठेवायचे, कंटिन्युटी, सातत्य.
माणसाच्या जीवनात सातत्य आहे तर माणूस यशस्वी होतो बा, नाहीतर माणूस कवाच यशस्वी होणार नाही बा. एवढं एक ध्यानात घ्या. बघा भावांनो, आपण घेतली ती फुलं तुम्हाला दाखवतो मी फुलं. आता हे कॅमेरा तर वेगळं दिसते ती. आता हे लाल आहे ते, हे जास्वंदीची फुलं आहे ती. तर भावांनो, आपण फुलं घेतली तर जातोय आता आपण घरात देवाला फुलं ठेवायला. तर मी तुम्हाला फुलं ठेवताना मी व्हिडिओ दाखवतो. तर मी मला दाखवतो आता जातोय आपण घरात मला दाखवतो भावांनो फुलं ठेवताना. तर भावांनो, आपण आता चाललोय घरात, त्यामुळं फ्रंट कॅमेरा आता ऑफ करतो आणि बॅक कॅमेरा लावतो आता. तर भावांनो, आपण एक एक फुल देवाला ठेवतोय. तर ते बी व्हिडिओ दाखवा म्हणलं तुम्हाला. तुमचं नुसतं पलीकडनं देवाला दिसतंय, तुम्ही काय फुलं ठेवताना काय दाखवलं ना, तर आपण फुलं ठेवताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे भावांनो. तुम्हाला काय म्हणलं मी कोणचंच तुम्हाला लपवून ठेवणार नाही. मी ब्लॉगमध्ये हाय ही तुम्हाला रिअलिटी दाखवतो. मी काय कोणचं खोटं नाही, सगळं सत्य मी दाखवतो, काय खोटं नाही तुम्हाला दाखवतो. तर आपण फुलं ठेवतो देवांना, फुलं ठेवतोय. गणपती गेली पलीकडं, हात लागला बघू शकता. ठेवतोय देवांना फुलं. तर तुम्हाला काय म्हणतोय, आपण आपली लाईफस्टाईल शेअर करतोय भावांनो. लाजायचं नाही, कशाचं नाही, काय नाही. बघा तुम्हाला काय म्हणलं, मी आपलं हाय डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतो. मी काय फालतूची गोष्टी शेअर करत नाही तुम्हाला. अजून दिली देवासमोर मी बघा देवा आरती बी लावलेली बघून घेऊ शकता. तर आपण ठेवतोय फुलं देवांना. तर तुम्हाला काय म्हणतोय, कोण जे रिअल शेअर करते बाबा, रिअलिटी शेअर करते, कोण कॉपी करते, त्यांना बघा स्किप करून निघून जावा. बघू सुद्धा नको त्यांना. आणि रिपोर्ट मारा जी कॉपी पेस्ट करते त्यांना. जी जेन्युइन ब्लॉग आहे तो बाबा, रिअलिटी शेअर करणारे माणसं आहे ती, तुम्ही त्याला फॉलो करत नाही, त्यांचे स्किप करताना जातं निघून. भावांनो, मराठी माणसांनी मराठी माणसाला साथ दिली तरच मराठी माणसं पुढे जातली भावांनो. मी सारखं सांगतो तुम्हाला. त्यामुळे भावांनो, हे ध्यानात घ्या वारंवार तुम्हाला. मराठी माणसांनीच मराठी माणसाला साथ दिली तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो. तर आपण आता करूया आरती. तर मी काय करतो, कॅमेरा सेट करतो तुम्हाला दिसायसाठी. तुम्हाला काय म्हणतोय, मी डेलीची लाईफस्टाईल मी तुम्हाला शेअर करणार आहे भावांनो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा, व्हिडिओ स्किप करून जात जाऊ नका. फक्त तुम्ही डेलीची लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करत नाही. तर करूया आपण आता आरती. तर भावांनो, पूजा झालेली आहे. तर आपण काय करू, तुम्हाला दाखवतो आता पूजा झालेली आहे. तुम्ही बघून घ्या. बघा पूजा झाली, सगळं झालं आता. बघा फोटो बिटो सगळ्यांना हळदी कुंकू लावलं मी सगळ्यांना. तर बघा सगळे पूजा झालेली आहे. तर काय करूया, बघा धूप बीप सगळं लावले, उदबत्त्या बी लावलेल्या, हळदी कुंकू बी लावले आता. तर आता देवाला सगळं आरती बिरती केलेली तुम्हाला बघितलं असेल तुम्ही. तर काय करूया आता, आपण कॅमेरा बाहेर जाऊन लावतो तुम्हाला. मी ह्याची पूजा करताना मी दिसत, तुळशीची पूजा करताना मी दिसत. तर मी काय करतो, कॅमेरा सेट करतो इथं, म्हणजे काय होईल तुम्हाला सगळं काय दिसेल. त्यामुळं तुम्ही बघून घ्या. तर भावांनो, आपला ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला दाखवतो मी. पूजा करताना तुम्ही बघितलं असेल तुम्हाला. तर भावांनो, तुम्हाला दाखवतो मी आपण काय काय केलं आजचं. तर भावांनो, आपण देवपूजा केली. परत बघा तुम्ही सगळं बघून घेतलं. अजून एकदा तुम्हाला दाखवतो. देवपूजा केली, सगळं 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 तुम्हाला बघून घ्या तुम्ही एकदा अजून फिरसे बघून घ्या भावांनो. सगळे देवांचं बी दर्शन करून घ्या तुम्ही.
बघितलं असेल भावांनो बघितलं असेल आपली आजची लाईफस्टाईल, आजचा ब्लॉग बघितला असेल आपण. आज देवपूजा केली, तुम्हाला दाखवलं असेल आमच्या वस्तीतला हापसा दाखवला असेल, पाण्याला गेलेलो मी सगळं दाखवलं असेल तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो मला नक्की सांगा. आपली इंस्टाग्रामची आयडी भावांनो धीरज जाधव 73 ऑफिशियल बॉय, इंस्टाग्रामला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुम्ही भावांनी मराठी माणसांना जर मराठी माणसाला सपोर्ट केला तरच मराठी माणसं पुढे जाऊ शकते ते भावांनो. एवढं एक ध्यानात घ्या, मराठी माणसानं साथ द्या, सगळ्यांना साथ द्या. जी डेलीच कंटेंट रिअल कंटेंट टाकते त्याला तुम्ही सपोर्ट करत नाही, जी कॉपी पेस्ट करते आपली काही कॉपी पेस्ट नाही भावांनो. हाय ही रिअलिटी शेअर करतो मी तुम्हाला. तर तुम्हाला अजून बी ध्यानात घ्या भावांनो, मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट केला तरच मराठी माणसं पुढे जाऊ शकते भावांनो. तर हे अजून ध्यानात घ्या. तर आपली इंस्टाग्रामला सपोर्ट करा, यूट्यूबला सपोर्ट करा, मराठी तडका आपला सपोर्ट करा भावांनो. तर आपला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, बेल आयकनचं ऑप्शन असतं भावांनो ती ऑन करा. आपलं डेलीचं ब्लॉग तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला ब्लॉग येतील, नोटिफिकेशन येईल. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर भावांनो भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.